आचारसंहिता लागू व्हायला आता अवघे काही दिवस उरलेले असताना जलसिंचन विभागानं तब्बल 1000 कोटी रुपयांची टेंडर्स काढले। विशेष म्हणजे ही प्रक्रिया जमीन संपादन आणि पर्यावरण विभागाच्या परवानगी शिवाय होत असल्याचं समजतं। त्यामुळे सगळे नियम धाब्यावर बसवून केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठीच हा खेळखंडोबा सुरू झालाय का असा प्रश्न उभा राहतो। जलसिंचन विभागावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, त्यातच 1000 कोटी यांची टेंडर्स काढली गेल्याने अनेकांच्या भोयाही उंचावले। जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवीन टेंडरसाठी हिरवा झेंडा दाखवलाय। विदर्भ पाटबंधारे विभागाने याबद्दलची माहिती दिली। भाजपचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी काय म्हटले पाहत। केवळ निवडणुकीचा फंड उभा करायचा म्हणून कॉन्ट्रॅक्टरना 1000 कोटीची कामं द्यायची आणि हे मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादखत भ्रष्टाचार होत आणि ते पाहतायत। माझं स्पष्ट मत आहे की अँटी करप्शन ब्युरोने म्हटल्याप्रमाणे अजितदादांनी तटकरेंची चौकशी करायची परवानगी ताबडतोब दिली पाहिजे आणि अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट की हे 1000 कोटीचे टेंडर जे फ्लोट केले ते ताबडतोब रद्द केले पाहिजेत आणि कंत्राटदारांना हे देताना ज्या गोष्टीची पूर्तता झाली नाही असं असताना कोणत्या अधिकाऱ्याने हे केले त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली। सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि